दाखल झाली, इतर ठिकाणी झालेली आहे. आणि आज वायू प्रदूषण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे बॉटॅनिकल गार्डन्स असतील, विविध व्यवस्थापन असेल, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगत आहोत. त्यामुळे ही जागा ऐतिहासिक जागा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर आम्ही बसलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे नगरसेवक आतमध्ये जाऊन त्या जाहीरनाम्यावरती काम करण्याचं काम निवडणुका खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात. एकीकडे बिनविरोध खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या संदर्भात हे तर मोठं षडयंत्र आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, मगाशी सुद्धा मी एक चर्चा करत होते काही पत्रकारांशी वैयक्तिक, त्यामुळे त्यांना म्हटलं की 3-3 तास जर अध्यक्ष बसत असेल विधानसभेचे त्या ठिकाणी आरोच्या समोर आणि ऑफिसमध्ये आपल्या स्टाफला घेऊन, आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आणि बाकीच्या त्या ठिकाणी गेलेल्या सगळ्या कॅन्डिडेटला 3 तास स्कुटनीच्या नावाखाली पेपर तपासणी चालली असेल आणि त्या आतमध्ये जाऊ शकलेले आहे कॅन्डिडेट आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी फॉर्म घेतला नसेल तर कसं चालणार? आज मोठ्या प्रमाणामध्ये जे कॅन्डिडेट त्या ठिकाणी आहेत ते किती दबावाखाली आहेत. म्हणजे तुमच्या घरामधले भाऊ वहिनी लढत असतील म्हणून तुम्ही लोकांवरती इतका दबाव निर्माण केला. तुमचे त्याचे व्हिडिओ सुद्धा आले. आज आम्ही बघतोय की तिथे लोकांना टोकन दिले गेले, लोकांनी पैसे सुद्धा भरले. मग असं असताना आपल्या सगळ्यांना माहिती, जितके इथे बसले ते सगळ्यांना, मला राज्य निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी प्रश्न आहे की जर टोकन आहे, पैसे दिले तर त्याचे फॉर्म का नाही घेतले? रात्री 11:30 पर्यंत आम्ही निवडणूक आयोगाला सांगत होतो, बरोबर ना? आम्ही पटेल साहेब की आपण फॉर्म स्वीकारावा, पण फॉर्म स्वीकारले गेलेले नाही. बरोबर गवाई साहेब, तुम्ही सुद्धा होता फॉर्म केला ना? दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही स्कुटरीच्या काही पेपर समजा असतील तर बदलू काही शकतो, काही चेंज करू शकतो. असं असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो. सकाळी 9:30ला पण विधानसभेचे अध्यक्ष होते. म्हणजे रात्रभर तुम्ही अख्खा दिवस बसलात. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहे, जेव्हा की त्यांच्या कुलाबा मतदारसंघाची किती वाजता हेअरिंग होती. म्हणजे तुम्ही काय त्या ठिकाणी करत होता? बसून दबाव टाकत होता आणि निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहे सुमोटो ऍक्शन घेण्याचा. माझी अपेक्षा आहे, आता आम्ही ऐकलं की कोणी पण न्यायालयात जातात, पण माझं म्हणणं आहे की राज्य निवडणूक आयोगाने दिनेश वाघमारे साहेबांनी स्वतःहून जे आहे देशाच्या संविधानाच्या माध्यमातून ते बसलेले आहेत, त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला पाहिजे सुमोटो आणि अशा गोष्टीवरती कारवाई केली गेली पाहिजे. ज्या तऱ्हेने व्हिडिओ आले, पण व्हिडिओ न करता पण खूप लोकांना त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. लोकांना फॉर्म भरायला अडवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आर्थिक राजधानी काही आज संपूर्ण मुंबईमध्ये आपण पाहतोय की बॅनर पोस्टर्स लागलेले आहेत महायुतीचे. काय नेमका फरक आहे? नाही, आमचा जाहीरनामा हा आम्ही लोकांमधून विचार करून घेतलेला आहे. याच्यावरती एक कमिटी बसून कमिटीने पूर्ण अभ्यास आणलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे सुद्धा त्या ठिकाणी विचार घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि सातत्याने आम्ही मुंबईकरांच्या मुद्द्यावरती लढत आहोत आणि मुंबईला पुढे कसं घेऊन जाता येईल, मुंबईला कसं विजन देता येईल या दृष्टिकोनातून मुंबई विजन आम्ही तुमच्यासमोर मिशन म्हणून घेऊन आलेलो आहे. भाजप आणि शिवसेनेची संपूर्ण मुंबईत बॅनर पोस्टर्स पाहायला मिळतात. बस स्टॉप असू द्या किंवा मोठमोठे होर्डिंग लागलेत आणि मुंबईचा विकास महायुतीच करणार असा दावा करण्यात आला. या दाव्यामध्ये किती तथ्य तुम्हाला? नाही, आता किती वर्षापासून त्यांच्याच हातात आहेत. जसं ह्यांनी सांगितलं, जेव्हा महापौर होते तेव्हा उपमहापौर कोणाचे होते, जेव्हा स्टँडिंग एकाकडे होती तेव्हा इम्प्रुव्हमेंट कोणाकडे होती, आणि आता तर जवळपास 4 वर्ष झाले सरकार त्यांचंच आहे ना, महायुतीचं. चालवतंय कोण? मुंबई महानगरपालिका आयुक्त चालवतात. आयुक्त पदाधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, पण करतंय काम कोण? सर्वांना माहिती आहे. या फायली सगळ्या मंत्रालयातून साईन होत आहेत आणि मंत्रालयातून निर्णय होत आहेत. मी परवा बीएसटीचं उदाहरण दिलं, त्याच्या आधी मी किती उदाहरणं दिली जे फायली मंत्रालयातून होतात. सगळे टेंडर, मग पाण्याच्या लाईनीचं काय, पाईपला कुठलं मटेरियल वापरलं गेलं पाहिजे ते 2च फॅक्टरी देऊ शकतात, 2च कंपनी देऊ शकतात. त्या आधी पण चाललं जातं. एक नवीन अजून एक आहे काय म्हणजे कन्सल्टंट, एक नवीन कन्सल्टंट एक आलेलं आहे बीएमसी मध्ये. मला कळत नाही की बीएमसी मध्ये इतके इंजिनियर आहेत, इतके इंजिनियर बीएमसी मध्ये आहेत. मग कन्सल्टंटची तुम्हाला बाहेरच्या का जरुरी पडते? आणि ते कन्सल्टंट सांगा इथून मटेरियल घ्या, याच कंपनीचं घ्या, याच पॅकेजचं घ्या. ही खूप मोठा भ्रष्टाचार या मागचा आहे. आता आम्ही आता आलेल्या सत्तेची आली, त्यांना मस्तीच्या माहितीच आहे सर्वांना. इतकी मस्ती आली आहे, इतका दबाव यंत्र चाललाय सत्तेची मस्ती, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आम्ही बिनविरोध, म्हणजे मी महाराष्ट्राबद्दल सातत्याने बोलते की सकाळी महिलांना पोलीस संरक्षणामध्ये जावं लागतं. तर म्हणून सत्तेची आली आहे मस्ती, म्हणून मुंबईकरांना नको आता भाजप आणि महायुती. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की यावेळेला मुंबईच्या प्रश्नावर इलेक्शन व्हायला पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांतच्या पलीकडे जाऊन विवाद न करता विकासावर, मिशनवरती बोला. मुंबईला कसं घेऊन जाणार त्याच्यावर चर्चा करा. पण यामध्ये नितेश राणे यांचं वक्तव्य आहे, हिरव्या सापांची वळवळ कुठे होऊ देऊ नका, भाजपच केवळ. मी तेच सांगते ना, ह्याच्यावरतीच आपण चर्चा करणार. कारण 4 वर्षामध्ये त्यांनी जो भ्रष्टाचार केलाय, मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीमधले 12,000 कोटीची तूट केलेली आहे. बीएसटी 2,000 कोटीच्या तोट्यामध्ये
सगळ्या यंत्रणांचं खाजगीकरण चाललंय, खच्चीकरण चाललंय. त्याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही, सुविधांबद्दल त्यांना बोलायचं नाही, मुंबईच्या रस्त्याची काय अवस्था आहे, मुंबईच्या ट्रॅफिकची काय अवस्था आहे याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही, जेवणाची काय अवस्था आहे, मिठी रिव्हर कोणाला दिली त्याबद्दल त्यांना बोलायचं नाही, मुंबईच्या महानगरपालिकेच्या जमिनी कोणाला देण्याचं काम चाललंय त्याबद्दल त्यांना बोलायचं नाही. हे प्रश्न त्यांना बोलायचे नाहीत. त्यांना सातत्याने धार्मिक राजकारण करायचं आणि त्या विषयावर इलेक्शन घेऊन जायची त्यांची भूमिका असते. पण आम्ही मुंबईकरांचा आवाज बनणार आहोत, कारण मुंबईकरांना ज्यावेळी मुंबईत निघतात त्यावेळी मुंबईकरांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आता यांना विचारा, तुम्ही पण खूप लोक येतात, किती ट्रॅफिकचा त्रास आहे मुंबईकरांना, परिवहनाची व्यवस्था पण नाही, सार्वजनिक परिवहन तुम्ही बंद करण्याच्या मागे लागलेले आहात आणि प्रायव्हेट गोष्टींना प्रोत्साहन देताय, हे बरोबर नाही असं आमचं म्हणणं आहे. बाई, तुमच्या आघाडीमध्ये वंचित सुद्धा आहे, मात्र वंचितचं कोण गोष्ट आहे नाही, वंचित आघाडीचे मला स्वतःचा त्यांचा मेसेज होता बाळासाहेबांचा, आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की ते आज त्यांची कुठेतरी पहिली कमिटमेंट असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण त्यांनी मला सांगितलंय की वर्षा तू कर, आणि हा ज्यावेळी जाहीरनामा केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले सगळे मुद्दे जे आहेत ते आम्ही त्यामध्ये घेतलेले आहेत. त्यांच्यामुळे विचारूनच त्यांच्याशी परवानगी घेऊनच आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे. माजी मुख्यमंत्री मला एक अजून गोष्ट बोलायची की विलासरावांबद्दल मी काल एक स्टेटमेंट ऐकलं. असं आहे की विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळी विलासराव देशमुख साहेबांच्या अंडर आम्हाला, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली होती. काल मी रवींद्र चव्हाणांचं एक स्टेटमेंट ऐकलं की ते विलासराव आता काय काय बोलत होते, नाव मिटून जाईल आणि ते नाव मिटून जाईल, विसरवण्यात जातील असं काय ते बोलले. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला माहिती काय म्हणणार, याचं कारण असं की विलासराव हे एक उमदा नेतृत्व होतं, अजात शत्रू होते. ते विरोधकांशी पण मैत्रीपूर्ण आणि सौजन्यपूर्ण संबंधाचं नाव जर कोणी उदाहरण राज्याचं मुख्यमंत्री म्हणून बघितलं जाईल तर ते नाव विलासराव देशमुख असेल. आजही मी तुम्हाला सांगते, कोणत्याही अधिकाऱ्यांना तुम्ही भेटा, आजही लोक विलासरावांची आठवण करतात, कारण त्यांची कामाची शैली, बोलण्याची पद्धत, इथे पत्रकार सुद्धा आहेत. आज पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की एखादा छापायचा म्हटला फोटो की एखादी न्यूज छापायची म्हटली की परवानगी घ्यावी लागते. एखादी निगेटिव्ह खबर म्हणजे नकारात्मक गोष्ट छापली की कसा त्रास होतो. पण विलासराव एवढ्या उमद्यात जायचे होते की त्या दिवशी त्या व्यक्तीला बोलून सांगायचे, अरे काय सांग मला, असा काय म्हणतो लोकांचा राजा, लोकांच्या मनामधला. ज्यावेळी ते वारले त्यावेळी मी लातूरला गेलो होतो, घराघरातली चूल बंद होती, घराघरातली चूल, त्यांना लोक विसरतील. आपल्या घरातला सदस्य गेल्यासारखं त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी शोकाकुळ वातावरण होतं. आणि म्हणून अशा तऱ्हेने वक्तृत्व करणं ही मला वाटतं आपल्या स्वतःच्या मानसिकतेची दिवाळखोरीचं उदाहरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे. पण माफी मागावी. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी अस्लम शेख यांच्या नावाचा उल्लेख केला आहे की जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तेव्हा तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होता, एका मुस्लिम उमेदवाराला त्यांनी मंत्री केलं, त्यामुळे कुठेतरी आक्षेप घेतला का अमित साटम यांनी की हे पुस्तक योग्य आहे? हे असं आहे की भारतीय जनता पार्टीची जेव्हा सरकार होती, देशाचे राष्ट्रपती पण जे अब्दुल कलामला करण्यात आले, आणि अमित साटमचं जर बघायला गेलं तर मला वाटतं की त्यांचे जर आधीचे काय त्या व्हिडिओ दाखवलं तर चांगल्या पद्धतीने आमच्या धर्माचा कलमा कसा असतो, टोपी कशी घालता येतं, हे सगळं मतं मागताना त्यांनी सगळे प्रयोग केलेले आहेत. तर कमीत कमीत या मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष फक्त यावर आम्ही निवडणुका लढतोय, कोण हिरवा बोलतोय, कोण पिरवा बोलतोय, कोण काय बोलतोय त्याच्यावरती जायचंच नाही. सध्या परिस्थिती अशी की मालाडवरून मला इथे यायला 2 तास लागले. त्या संदर्भात साटम काय बोलतील का? त्यांच्या विभागातले 100 लोक महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे, लहान मुलांपासून मोठ्या. जाऊन तुम्ही तिकडे जे आहे तर त्यांचं रुग्णालय मोठा, तिकडे जाऊन तुम्ही तपासणी करा. 100 त्याच्या संदर्भात ते काय बोलतील का? आणि गेल्या 3 महिन्यामध्ये रोड ऍक्सिडेंट त्यांच्या मतदारसंघामध्ये 5 झाले, याच्या संदर्भात काय बोलतील का? मुंबईच्या अध्यक्ष झाल्यानंतर मुंबईच्या प्रगतीबद्दल, मुंबईला तुम्ही काय देणार आहे ते काहीच शब्द नाही. पहिल्या दिवशीपासून खान, पठाण, शेलार, शिंदे, शेख हे सगळं बोगस काम चालू आहे. मुंबईकरांनी कमीत कमी जे आहे ना काहीतरी न्यूयॉर्क पासून शिकलं पाहिजे की हे सगळं जे फालतू गोष्ट त्या टायमाला ट्रम्प करत होता ना सगळं बाहेर करून त्यांनी एक चांगलं तिकडे मेयर नेमवलं. हिंदीमध्ये मॅडम एक का की विकासाचा मुद्दा सोडून महापौर कोणत्या धर्माचा होणार, नेते कोणत्या धर्माचे आहेत याच्यावरती टीका करून भाजपकडनं वेगळा नॅरेटिव्ह सेट केला. काँग्रेस भूमिका घेतली, विवाद नको विकास हवा. आम्ही पहिल्यापासूनच बोलतोय की विवाद नको विकास हवा, आणि मुंबईला समजणारा महापौर हवे. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या भाषेचा हे सगळं नको. हे जे पोल्युशन काढू शकतोय, हे जे ट्रॅफिक काढू शकतोय, या मुंबईमध्ये हॉकर्स पॉलिसी जी लागू करू शकतोय, फुटपाथ चांगला करू शकतोय, महानगरपालिका एका मराठी शब्दाच्या संदर्भात
मराठी भाषेवरती तुम्ही लोकांना मारता. 6 वर्ष झाली शिक्षकांना मारत, एनजीओला देण्यात आहे. प्रायव्हेट शाळा तुम्ही टॅक्स पेअरचे पैशातून मानता आणि तुम्ही प्रायव्हेट एनजीओ जे तुमच्या पक्षामध्ये जोडले त्यांना देण्याचं काम करत आहे. त्यांच्याकडून भाडा नाही घेत आहेत आणि ते शाळाने ते लोकांकडून पैसे कमवत आहेत. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं नस निघून गेलेलं आहे, अशी परिस्थिती येथे मुख्यालयामध्ये झालेली आहे. तर मुंबईला आणखी तुम्ही कुठे नेणार? तर दुपार मतदान रोखण्यासाठी काय करणार काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी मुंबईमध्ये? दुपारी मतदार रोखण्याचं हे जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे. त्यांनी हे बघितलं पाहिजे आणि हे काम जे आहे ते करतील व्यवस्थित. आणि दुपार मतदारसंघ ते दुपारचे नावं जे आलेले आहेत त्या संदर्भात कितींदा तुम्ही बोलला, त्याच्यावरती कारवाई करा. ज्यांची नावं डबल आहे त्यांना काढून घ्या. आम्ही कुठे आक्षेप घेतो? देवेंद्र फडणवीस आधी म्हणायचे की विरोधक ईव्हीएमवर बोलतात, आता त्यांनी मुद्दा सरकवलेला, आता ते बिनविरोधवर बोलायला लागले. बिनविरोधची परिस्थिती का अशी झाली? का लोकांचं नॉमिनेशन तुम्ही घेतलं नाही? का लोकांवरती दबाव आणला? किती पोलिसांचा उपयोग त्यामध्ये करण्यात आला आहे? किती एजन्सीचा उपयोग त्याच्यात करण्यात आलेला आहे? कमीत कमी थोडी रिस्पॉन्सिबिलिटी मीडियाने पण घेतली पाहिजे. हा चौथा स्तंभ आहे. का त्यांचा फॉर्म घेऊ शकले नाही? का इलेक्शन कमिशनला तुम्ही विचारत नाही की तिथपर्यंत पोहोचल्यानंतर का घेऊ शकत नाही? सर्वप्रथम कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे निवडणुका लढायचं आहे, कोणाचाही फॉर्म रद्द नाही झाला पाहिजे, ही जबाबदारी इलेक्शन कमिशनची असते. त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना जाऊन विचारा की हे तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं पालन का नाही केलं? अरे हिंदीमध्ये हिंदी Dynastic politics and nepotism. No, I think we should talk on- Party line. So what is we the should stand talk of on the manifesto. Let's talk That only would be about what is going to stand of happen for politics Mumbai, what is going to be the process for Mumbai, what best any party is going to give for Mumbai. I think so. We are just diluting our vision and what we are supposed to do for Mumbai. हिंदी में सवाल है, ऐसे कौन से आपके मैनिफेस्टो में ऐसे कौन से मुद्दे हैं जो कि स्टार्क तरीके से ठाकरे बंधुओं से अलग नजर आते हैं? क्योंकि देखिए हमारे जो मुद्दे हैं वो मुंबई शहर के लोगों से पूछ के बनाए गए और हम खुद मुंबई शहर में रहते हैं. सबसे बड़ी जो मुंबई की समस्या है वो ट्रैफिक है. हर आदमी ट्रैफिक में इतना उलझा हुआ है, यानी अगर एक कोने से दूसरे कोने दहीसर से अगर किसी को चर्चगेट में आना है तो 2.5 घंटे से नीचे नहीं लगता है. यानी आप दिल्ली चले जाओ यहाँ से, उतनी समस्या है. फुटपाथ के ऊपर कोई चल नहीं सकता इस मुंबई शहर के अंदर. या तो हॉकर्स है या तो फुटपाथ जो है खराब हुए पड़े. हॉकर्स के संदर्भ में पूरे मुंबई में जो है हॉकर्स को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, उनको फाइन मारी जा रही है. आमदार लोग भारतीय जनता पार्टी के उनको मारने का काम कर रहे हैं. वो सुप्रीम कोर्ट के गाइडलाइन से मुंबई पॉलिसी के हिसाब से उनको बिठाना चाहिए. आप देखिए कि पोल्यूशन का क्या है. पोल्यूशन के संदर्भ में अभी अमित पटेल जी ने बताया कि हमने उनका विरोध किया. हमने कहा कि पोल्यूशन किस तरीके से रोकना चाहिए. हमारा तो छोड़िए, हाईकोर्ट ने बोलने के बाद भी कमिश्नर जो है उसके ऊपर सही तरीके से कार्रवाई कर नहीं पाए. आज भी जो हमारा मुंबई का जो पोल्यूशन है इस देश के अंदर 1 नंबर के ऊपर मुंबई का पोल्यूशन है. आज भी महिला के संदर्भ में जो सुरक्षा मिलनी चाहिए, हर महानगर पालिका की स्कूल जहां पे करीबन 4-5 लाख बच्चे पढ़ते हैं, या तो उनके बाजू में पान पत्ती की दुकान है या वो इंक्रोच है. बच्चे सही तरीके से घर से निकल नहीं सकते, बाहर नहीं जा सकते. ये परिस्थिति है. मुंबई में सीवर लाइन का प्रोजेक्ट आज 40-40, 50-50 साल से जो सीवर लाइन मुंबई में डाली गई है, उसके बाजू में जो है पानी का पाइपलाइन गया हुआ है. आज सीवर का कनेक्शन और पानी का कनेक्शन जो पीने का है वो कंटेमिनेशन हो रहा है. उसके बारे में जो है हमारा ये सारा मुद्दा है. ये सारे मुद्दे आज मुंबई की जरूरत है. इस पे चलेंगे तो मुंबई आगे बढ़ेगा. फिर एक बार कहता हूं मीडिया से, ये जो फालतू बातें करते हैं, चाहे मंत्री हो, चाहे भारतीय जनता पार्टी या शिवसेना का जो भी बड़ा नेता हो, उनको आप बिल्कुल ये पूछे कि मुंबई शहर के जो मूल मुद्दे हैं उस पर आप बात करिए, बाकी बातें आप मत करिए. सत्य ठाकरेंचा 30 वर्ष होता ना, आज का अवस्था आलेली आहे. हे पहा. वर्षा जी, आपने रविंद्र चौहान के स्टेटमेंट का रेफरेंस किया जो उन्होंने लेट विलासराव देशमुख जी के बारे में बोला. इसी से जुड़ा हुआ सवाल भी है कि रविंद्र चौहान 2 स्टेटमेंट दे चुके हैं, एक अजीत पवार पर, एक विलासराव देशमुख जी पर. अजीत पवार ने से जब ये सवाल पूछा गया, उन्होंने कहा नो कमेंट्स. क्या अभी अजीत दादा डर चुके हैं? जिस तरीके से लगातार स्टेटमेंट आ रहा है, बीजेपी के खिलाफ उनकी सहयोगी पार्टियां बोल भी नहीं रही हैं, बाकी लोग भी कोई नहीं बोल रहे हैं. पहले शिंदे साहब के साथ भी ऐसा. नहीं, इसका कारण क्या है? इसका कारण क्या है सबको पता है. दोनों डर गए क्योंकि सेंटर में जो है वो सबसे बड़ा उनका पावर है और फिर बाद में बहुत सारी चीजों की वजह से जिस कारण वो वहां पे सब लोग गए हैं, वो कारण क्या है आप सबको पता है. वहां पे ईडी, सीबीआई, इनकम टैक्स की बहुत सारी चीजें उनके पास है और बिल्कुल जो है. हाँ, और जैसा उनके ऊपर बोला था, मैं तो अपेक्षा था कि पीसिंग एंड पीसिंग, किसने बोला था ये मुझे मालूम बताने की जरूरत है. देश के प्राइम मिनिस्टर ने 70,000 करोड़ के घोटाले की बात की थी, लेकिन 70,000 घोटाले के बाद क्या हुआ?
हम सब पूरे देश में देख रहे हैं कि एक वॉशिंग मशीन आई है, जो भाजपा में जाते हैं फिर वो स्वच्छ हो जाते हैं। तो जो गए हैं वो उनके सामने बोलने की हिम्मत कैसे कर पाएंगे? आज भाजपा की जो राजनीति, जो मैंने थोड़ी देर पहले भी कहा कि जो मस्ती आई है कि आप 3-3 घंटा आरओ के सामने बैठे अपने पदाधिकारियों के साथ, अपने स्टाफ के साथ, और आप सभी को लेकर बैठे और बाकी कैंडिडेट बाहर खड़े हैं। तो ऐसा होता था क्या कभी? ये जो मस्ती आई है कि ये जो बिन विरोध के नाम पे सब चल रहा है, या हम जो करेंगे वो ही सही है, ये एक अलग चर्चा चल रही है, वो सही नहीं है। जैसा उन्होंने विलासराव देशमुख जी के बारे में कहा वो बिल्कुल सही नहीं है, क्योंकि विलासराव देशमुख जी के अंडर हमने सबने काम किया है। जब पहली बार मैं विधायक बनी तो विलासराव देशमुख हमारे राज्य के मुख्यमंत्री थे, एक उम्दा मुख्यमंत्री, एक अजातशत्रु मुख्यमंत्री। आप विरोधी पक्ष के लोगों को भी पूछिए किस तरह से उनको जो है उनके साथ बर्ताव हुआ करता था, किस तरह से उनसे बातचीत थी। एक उत्साह उदय उनको सब लोग कहते थे। और जब जिस दिन वो मरे उस दिन हम वहाँ पे गए थे, वहाँ पूरे दुख की लहर थी। लातूर के घर घर में उस दिन खाना नहीं बना था, क्योंकि उनको लगा था हमारे कुटुंब का एक सदस्य गुजरा है। तो जिनके प्रति लोगों की इतनी संवेदना है, क्या लोग उन्हें भूल पाएंगे? लोग कभी नहीं भूलते, लोग याद रखते हैं। रविंद्र चौहान जी का तो ऐसा है कि आपने देखा होगा कि वो थाना और उसमें क्या हो रहा है, उनका और क्या हो रहा है उनके, मैं समझ, एक तो मुझे समझ में भी नहीं आता कि राज्य में सब लोग तीनों साथ में है, इलेक्शन में एक अलग कैसे हो गए? तो राजीव दादा ने राजीनामा भी नहीं दिया है। तो एक जगह पे शिंदे और भाजपा लड़ रही है और एक जगह पे पवार के ग्रुप से लोग लड़ रहे हैं, जबकि सत्ता में सब एक साथ, और जिनके नेतृत्व में लड़ रहे हैं उनकी बेटी बैठती सत्ताधारी पक्ष के साइड में। तो ये कैसी राजनीति हुई भाई साहब? सत्ताधारी के बीच में रहो, सत्ताधारी की तरफ फंड लो। बार बार मैं कह रही हूँ कि मुंबई महानगर पालिका के सामने बैठने का उद्देश्य भी हमारा ये है कि जिस तरह से पैसा गया मुंबई महानगर पालिका 99% रुपया किसको गया? सत्ताधारी पक्ष को गया। जो लोग पार्टी में ले दिए गए, मेरा मुख्यमंत्री महोदय से कहना है, बार बार कहते मैं पारदर्शक कारोबार की बात करता हूँ, बार बार कहते हैं क्या मैं एकदम स्वच्छ कारोबार करूंगा, दिख तो नहीं रहा है। जिनको पैसा दिया है जमीन पे काम हुआ है कि नहीं मालूम किया आपने? छोड़ा बड़ा पैसा नहीं दिया आपने। 1500 करोड़ रुपया गया है, तो किधर गया वो 1500 करोड़ रुपया 4 साल का? बताइए। और किसको दिया है? 99% वो पैसा किसके अकाउंट में गया है? तो सत्ताधारी पक्ष में जो आए हैं ये सत्ताधारी पक्ष से है। विरोधक को क्या दिया आपने? वो विरोधक का, सत्ताधारी पक्ष का सवाल नहीं, वो मुंबई का पैसा है, मुंबई करके विकास में खर्चा होना चाहिए था, जो नहीं हुआ। ये सबसे बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात है। विरोध के मुद्दे रुकना यार, तू आगे कहाँ जा रहा है? वापस ले ले भाई।